जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पोलिसांकडून माहिती काढा की नेमकं अगोदर कोण आलं आणि बाहेर जाताना आतमध्ये कोण येत होतं, पहिली घोषणा कोणी दिली, अंगावर यायचा प्रकार कोणी केला आणि आता त्यांच्या मग अंगाशी आलं, मग आता त्याला मग त्याची लायकी दाखवलीच पाहिजे. मग त्याला आतमध्ये थांबावं लागलं 2-2.5 तास. मग ते काय बाहेर जाऊन ते असे काय मनगट वगैरे असं काय वर करून नाटक केलं. अरे मैदान सोडल्यावर बाहेर गेल्यावर कसलं मनगट वर करतो, जेव्हा करायचं होतं तेव्हा करायचं होतं. असं काही झालेलं नाही. तो तिकडे घाबरून आतमध्ये बसला. मग त्याच्या आई वडिलांचे काय फोन येत होते मला माहित नाही. मग जयंत पाटील साहेब मग आले आणि त्यांनी मग साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब त्याला जाऊ द्या. आम्ही थांबवलं याचं एवढंच कारण होतं की तू शिस्ती द्यायला पाहिजे होतं. महाराजांचा पुतळा कोसळलाय, तुझा काय राजकीय स्टेज नाही आहे तो. तू कशासाठी आलायस? पाहणी करायला. घोषणा कसली देतोस? त्याला धडा शिकवला. 2-2.5 तास त्याला तिकडे त्याची जागा दाखवली आणि त्याला एक 10 फुटाची जागा करून दिली आणि सांगितलं की तू इथून जायचं. मग तिथे मारामारी कोणामुळे झाली? कुठली मारामारी? काही कार्यकर्त्यांना फटके पडताना दिसले. त्याच्या कार्यकर्त्यांना फटके का पडले? तो तिकडे घुसायचा प्रयत्न करत होता झेंडा घेऊन. आता तू कोणाच्या तरी कॅम्पमध्ये आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला की मग काय होणार आहे तिकडे? अच्छा, हे सगळं होत असताना हा मोठा वाघ ना आदित्य ठाकरे, मग बघत का बसला होता? त्याचा कार्यकर्ता फटके खात होता तेव्हा बघत बसले होते. अहो फुटेज आहे. अच्छा, असं काय करताय? फुटेज आहे. नाही, आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते मार खाताना नेता बघत बसला होता. 20 फुटावर आदित्य ठाकरे होता. 20 फुटावर. त्याला त्याची लोक जी पुढे होती ना, हा घाबरून मागे होता, त्याची जी लोक पुढे होती ना ते सांगतायत की बघा हात टाकला जातोय. धावत गेली त्याच्याकडे, तो हल्ला नाही जागेवरून. हे असे नेते असतात का कधी?